नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर समावेशित शाळा यामधील बरीचशी माहिती आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे। तरी पण राहिलेली काही माहिती मी तुम्हाला या लेक्चरमध्ये प्रश्नोत्तर स्वरूपात देणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शैक्षणिक अध्ययन दोषात कोणते घटक समाविष्ट असतात? ऑप्शन बघा त्यांचे, वाचन दोष, त्यालाच काय म्हणतात? डिस्लेक्झिया। ब आहे लेखन दोष, त्याला काय म्हणतात? डिस्ग्राफिया। क आहे गणित दोष, त्यालाच म्हणतात डिस्कॅल्क्युलिया। आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर हे दोष आढळतात। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, लोकशाहीनिष्ठ शाळांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? ऑप्शन बघा, वर्ग व्यवस्थापनात विद्यार्थ्याचा सहभाग, ब अध्यापन पद्धतीविषयी निर्णय, क वर्गाची शिक्षक केंद्रीय रचना, आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड, फक्त अ व ब बरोबर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शालेय संस्कृती कशी असावी? ऑप्शन बघा, स्पर्धेला प्राधान्य देणारी, व्यक्तिनिष्ठ, ऑप्शन नंबर क आहे अधिकारयुक्त, आणि ऑप्शन नंबर ड आहे सकारात्मक। तर कशी असावी शालेय संस्कृती? ही कशी असावी? सकारात्मक असावी। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समावेशात्मक शाळांमधील अभ्यासक्रम तयार करताना शिक्षकांनी खालीलपैकी कशाचा विचार करावा? त्याचे ऑप्शन बघा, अभिरुची, ब गुणवत्ता, क कार्यमग्न ठेवणारा, ड वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर। ऑप्शन नंबर ड हे आपले उत्तर आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समावेशक शाळांमध्ये प्रतिसादात्मक अध्यापनात विद्यार्थ्याच्या गरजा ओळखून शिक्षक त्यांना कोणकोणत्या संधी देतात? ऑप्शन बघा, मेट्रो योजना, ब कृतीपत्रिकेवर सराव, क वैयक्तिक पडताळासूची, आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सर्व शिक्षा अभियान हे कोणामार्फत राबविले जाते? त्याचे ऑप्शन बघा, केंद्र शासन, ब राज्य शासन, क केंद्र व राज्य शासन, आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, केंद्र शासन। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा। आहे सर्व शिक्षा अभियानांतर्गत 150 कोटी रुपये शाळा इमारती दुरुस्तीसाठी असतात, बरोबर। त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, ब सर्व शिक्षा अभियानांतर्गत उच्च प्राथमिक शाळेला फर्निचरसाठी किती हजार रुपये दिले जातात? 50,000 रुपये। ऑप्शन नंबर क आहे, शासकीय उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यामागे फर्निचरसाठी 1,000 रुपये अनुदान दिले जाते, आणि ऑप्शन नंबर ड आहे अ व ब दोन्ही बरोबर। तर याचं आपल्याला काय शोधायचं आहे? चुकीचं विधान शोधायचं आहे। हे तर बरोबर आहे, 150 कोटी रुपये शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी दिले जातात, हे बरोबर आहे। 50,000 रुपये प्राथमिक शाळेच्या फर्निचरसाठी दिले जातात, हे बरोबर आहे। पण शासकीय उच्च प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामागे फर्निचरसाठी 1,000 रुपये नसून 500 रुपये दिले जातात, म्हणून हे ऑप्शन आपलं काय आहे? चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर राहील ऑप्शन नंबर क। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समावेशक शिक्षण यशस्वी होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कार्यनीतीचा अवलंब करावा? त्याचे ऑप्शन बघा, उपचारात्मक अध्यापन, ब सांघिक अध्यापन, क संमिश्र अध्ययन तंत्र, आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा समावेशक शिक्षण यशस्वी होण्यासाठी? त्यासाठी वरील सर्व पद्धतीचा अवलंब करावा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, एखाद्या अध्ययन पद्धती उणीवा किंवा मर्यादा दुसऱ्या पद्धतीच्या तंत्राच्या माध्यमातून दूर केल्या जातात अशी खालीलपैकी कोणती अध्ययन पद्धती आहे? ऑप्शन बघा, संमिश्र, ब मित्रवर्तुळ, क उपचारात्मक, आणि ड आहे सांघिक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, संमिश्र। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षण हक्क कायद्यातील तो हक्क 2009चा, तो कायदा कधीचा? 2009चा, कोणत्या कलमानुसार अपंग बालकांना परिवहन व्यवस्था करावी असे सांगितले? अपंग बालकांना परिवहन व्यवस्था करावी असे सांगितले। ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे कलम 9,
ब ऑप्शन आहे कलम 4 आणि क ऑप्शन आहे कलम 21 आणि ड ऑप्शन आहे कलम 34. तर कोणत्या कलमानुसार सांगितलं आहे तर कलम 4 नुसार असे सांगितले आहे. त्यामुळे आपलं उत्तर राहील कलम ब. मुलामध्ये शैक्षणिक अकार्यक्षमता म्हणजे काय? त्याचे ऑप्शन आहेत आकलन करताना येणारी अडचण, ब संभाषण करताना येणारी अडचण, क लेखन व वाचन करताना येणारी अडचण आणि ड ऑप्शन आहे वरील सर्व बरोबर. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर. ह्या सर्व अडचणी अकार्यक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलामध्ये दिसतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अध्ययन अक्षमता असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्ये कोणती? तर त्याचे ऑप्शन बघा, स्मरणशक्ती कमी असते, ब बदल मान्य करू शकत नाहीत, क आहे वेळेच्या संदर्भातील संकल्पना अवगत नसणे आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समावेशक शाळा कशा असाव्यात? त्याचे ऑप्शन बघा, लोकशाही निष्ठा तत्वांचा अवलंब करणाऱ्या, ब आहे विद्यार्थी भिन्न भिन्न अथवा परिस्थितीतून आलेले असावेत, क आहे सर्वांचा बुद्ध्यांक सारखा असावा आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फक्त अ व ब बरोबर. तर कसे असावे समावेशक शाळा कशा असाव्यात? त्यात लोकशाही निष्ठा तत्वांचा अवलंब केलेला असावा, त्याचप्रमाणे विद्यार्थी जरी भिन्न भिन्न आर्थिक परिस्थितीतून आलेले असले तरीही त्यांचा समावेशक शाळेमध्ये प्रवेश दिला जावा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सांघिक अध्यापनाचा विचार हार्वर्ड विद्यापीठात कधी मांडण्यात आला? इथं मांडण्यात आहे, कधी मांडण्यात आला? तर तो कधी मांडण्यात आला तो त्याचे ऑप्शन बघा, 1955, ब 1957, क 1961 आणि ड आहे 1975. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 1955 मध्ये हा हार्वर्ड विद्यापीठात विचार मांडण्यात आला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, आत्मकेंद्रित अध्ययन पद्धतीचा उपयोग कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केला जातो? तर याचे ऑप्शन बघा, निर्बुद्ध विद्यार्थी, ब मतिमंद विद्यार्थी, क अपंग विद्यार्थी आणि ड आहे आत्मकेंद्रित विद्यार्थी. तर आत्मकेंद्रित विद्यार्थ्यांसाठी हा आत्मकेंद्रित अध्ययन पद्धतीचा अवलंब केलेला असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संमिश्र अध्ययन पद्धतीच्या मर्यादा खालीलपैकी कोणत्या? तर ऑप्शन बघा, संसाधन उपलब्धता, ब भाषा भिन्नता, क प्रशिक्षण अभाव आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर संमिश्र अध्ययन पद्धतीच्या खालीलपैकी कोणत्या मर्यादा आहेत? या सगळ्या मर्यादा आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मित्र प्रणालीत मित्र निवडताना कोणते निकष समोर ठेवावे? त्याचा ऑप्शन बघा, मदत करणारा, ब संप्रेषण कौशल्यावर प्रभुत्व असणारा, क आहे भिन्नता नाकारणारा आणि ड आहे अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, अ व ब हे दोन बरोबर आहेत. मदत करणारा असावा आणि संप्रेषण कौशल्यावर प्रभुत्व असणारा मित्र असावा. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन बघा, खालील विधानापैकी चुकीचा पर्याय निवडा. अंध मुलांना ब्रेल लिपीचा वापर करावा, ब कर्णबधिर मुलांच्या मूल्यमापनासाठी लेखी परीक्षेचा वापर अधिक करावा, क ऑप्शन आहे अध्ययन अक्षम बालके गणितीय क्रिया लवकर करतात आणि ड आहे अंध बालकांना उत्तर लेखनासाठी जास्त वेळ द्यावा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बघा, अंध मुलांना ब्रेल लिपीचा वापर करावा हे बरोबर आहे, कर्णबधिर मुलांच्या मूल्यमापनासाठी लेखी परीक्षेचा वापर करावा हे पण बरोबर आहे, पण अध्ययन अक्षम बालकांना गणितीय क्रिया हे लवकर करतात हे ऑप्शन कसं आहे? चुकीचं आहे. त्यामुळे चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. त्यामुळे याचं उत्तर राहील क, ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संमिश्र अध्ययनाची वैशिष्ट्ये कोणती? तर अ आहे विविध अध्ययन स्रोतांचा समावेश, ब तंत्राचे संमिश्रण, क आहे विविध माध्यमाचा वापर आणि ऑप्शन नंबर ड आहे वरील सर्व बरोबर आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रशासकीय नेतृत्व हे समावेशक शाळेच्या यशप्राप्तीमध्ये व विकासामध्ये मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत होते असे खालीलपैकी कोणाचे मत आहे?
त्याचे ऑप्शन बघा. अ ट्रम्प, ब आहे हिंज आणि क आहे सोलनेर आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, अ व ब बरोबर, म्हणजे ट्रम्प आणि हिंज. प्रश्न आहे, भारतीय शिक्षण आयोग 1964 साला कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला? त्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर अ डॉक्टर DM कोठारी, ब मुदलियार, क दोन्ही बरोबर, ड दोन्ही चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे डॉक्टर DM कोठारी बरोबर. डॉक्टर DM कोठारी या भारतीय शिक्षण आयोगाचे अध्यक्षतेखाली ते भारतीय शिक्षण आयोग स्थापन झालेला होता. त्यानंतरचं बघा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे अपंगासाठी एकात्मिक शिक्षण कोणत्या धोरणानुसार सुरू करण्यात आले? तर ऑप्शन अ आहे भारतीय शिक्षण आयोग, ब राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने कधी बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा कायदा संमत केला? कधी केला? तर तो ऑप्शन नंबर अ आहे 26 ऑगस्ट 2009, ब 15 ऑगस्ट 2009, क 3 सप्टेंबर 2009, ड 9 सप्टेंबर 2009. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 26 ऑगस्ट 2009ला हा कायदा सहमत करण्यात आला. लक्षात असू द्या याचे साल सेम आहेत पण त्याचं महिना आणि तारीख ही वेगवेगळी आहे. तर तारीख आहे 26 आणि महिना आहे तो ऑगस्ट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, युनेस्कोने सालमनका येथे कोणत्या ठिकाणी जागतिक परिषदेचे आयोजन केले? ऑप्शन अ आहे स्पेन, ब इंग्लंड, क फ्रान्स, ड जर्मनी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ स्पेन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोची स्थापना कधी झाली? ऑप्शन अ आहे 1945, ब आहे 1948, क आहे 1950 आणि ड आहे 1964. तर युनेस्कोची स्थापना कधी करण्यात आली? तर युनेस्कोची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, अपंगासाठी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार योजनेत कोणकोणते उपक्रम राबविले जातात? ऑप्शन अ आहे कृत्रिम अवयव व साधने पुरवणे, ब प्रवासी भाड्यात सवलत, क स्वयंसेवी संस्थामार्फत कृत्रिम अवयव आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर. हे सगळे उपक्रम हे अपंगासाठी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार योजनेत राबवले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत किती रुपये कर्ज दिले जाते? ऑप्शन अ आहे 20,000 रुपये, ब आहे 30,000 रुपये, क आहे 14,000 रुपये, ड आहे 17,000 रुपये. तर किती दिले जातात? तर एकूण 20,000 रुपये हे कर्ज स्वरूपात दिले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सांघिक अध्यापनाची संकल्पना हार्वर्ड विद्यापीठात प्रथमतः कधी मांडण्यात आली? तर ती मांडण्यात आली त्याचे ऑप्शन बघा, अ 1954, ब आहे 1957, क 1955, ड आहे ते 1960 बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 1955 मध्ये. त्यानंतरचं पुढचं बघा, नागरी व ग्रामीण विकास योजनेतील किती टक्के निधी अपंगासाठी राखीव ठेवला जातो? ऑप्शन अ आहे 5%, ब आहे 3%, क आहे 10% आणि ड आहे 11%. तर किती निधी ठेवला जातो? तर एकूण 3% निधी हा अपंगासाठी राखीव ठेवला जातो. कुठे? नागरी व ग्रामीण विकास योजनेत. त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेत मानवी हक्काचा जाहीरनामा कधी सहमत करण्यात आलाय? तर सहमत आहे तर तो बघा, ऑप्शन अ आहे 15 डिसेंबर 1948, ब आहे 10 डिसेंबर 1948, क आहे 17 डिसेंबर 1950 आणि ड आहे 21 नोव्हेंबर 1950. तर ह्याचा जाहीरनामा कधी सहमत करण्यात आला? तर तो करण्यात आला 10 डिसेंबर 1948 मध्ये. हे याचं आन्सर राहिलं. ऑप्शन नंबर ब हे याचं आन्सर राहील. चला तर मग आपण इथंच लेक्चर थांबूया. जर तुम्हाला